कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, मात्र हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत भौतिक सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडालाय. शहरातील अंतर्गत रस्ते सुरक्षित नाहीत, सुस्थितीत नाहीत. याउलट केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या विविध योजनांमधून गावांचा चांगल्या प्रकारे विकास होत आहे. ग्रामपंचायतीला 15वा वित्त आयोग 25-15 योजना, 30-54 योजना, 50-54 योजना, जनसुविधा योजना, नागरी सुविधा योजना, तसंच ग्रामपंचायतचा स्वमालकीचा फंड आणि खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडून गावांच्या विकासासाठी भरीव निधी मिळत असतो. यातून हद्दवाढीतील प्रस्तावित गावांचा शाश्वत विकास झालाय. असं असताना आम्हाला हद्दवाढीची गरज नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या धरणं आंदोलनाला आमदार चंद्रदीप नरके यांनी आपला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी प्राधिकरणाची बैठक तातडीनं लावा अशी मागणी केली. कृषीप्रधान देशांमध्ये नागरीकरण वाढायला लागलंय. शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळं नागरिक क्षेत्र वाढवण्यासाठी शेतीवर अतिक्रमण करून हद्दवाढ नको अशी भूमिका त्यांनी मांडली. हद्दवाढीमध्ये यायला आमचा विरोध आहे. 42 गावांच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करावा. किमान 2000 कोटींचा निधी गावांच्या विकासाकरिता द्यावा अशी मागणी आमदार नरके यांनी केली. हद्दवाढीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा, प्राधिकरणातल्या गावांचा विरोध आहे. आणि 2017ला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाढ विरोधी लोकांचं, हद्दवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण 42 गावचं केलं आहे. फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलं झाली आणि स्वनिधीतून विकास करा. स्वनिधीतून विकास होणार नाही. आता याच्यामध्ये 7 वर्ष झाली. मी एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडं या संपूर्ण गावचा DPR तयार करून घ्यायला सांगितलेला आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये परवा पालकमध्ये आमची बैठक झाली आणि हा सगळ्या गावचा DPR करून सगळ्यांना ज्या ज्या सोयी देता येईल त्या सोयीचा एक DPR करून त्याला एक किमान 2000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर करावा, जेणेकरून ही गावं संतुलित विकासात्मक व्हावीत आणि टप्प्याटप्प्यानं आपण ह्या प्रोसेस करा, अशा पद्धतीचं माझं निवेदन आहे. वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी हद्दवाढ विरोधातील लढा तीव्र करणार असल्याचं सांगितलं. उद्या 24 मार्चला हद्दवाढीतील प्रस्तावित 20 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. ग्रामीण जनतेची भावना आपल्या मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावी, नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचावी म्हणून आंदोलन आयोजित केलं होतं. आणि या ठिकाणी या तिन्ही विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे करवीरचे, दक्षिणचे आणि हातकणंगलेचे, तेही भावना या ठिकाणी, आमच्या भावना उद्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पोहोचलेल्या अशा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून आमच्या भावनेची तीव्रता लक्षात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी उद्याचा 1 दिवस 20 गावांचा 1 दिवसीय बंद आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे उद्या बंद होणार आहे. आपण मीडिया त्या ठिकाणी जाऊन बघू शकता किती बंदला प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून लढा तीव्र करावा तर करू आणि निश्चित ह्या दौड हलवून पडू. या आंदोलनात उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळेवाडीचे सरपंच उत्तम आंबावडेकर, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, कळंब्याचे सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच शशिकांत खवरे, गोकुळचे संचालक SR पाटील, राजू यादव यांच्यासह हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमधील गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.